मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजप चर्चा फिसकटली आहे। दोन्ही पक्षांकडून स्वबळावर निवडणुकीची घोषणा झालेली आहे। इच्छुकांना एबी फॉर्म देण्याचे काम सुद्धा सुरू आहे। भाजप 95 ठिकाणी उमेदवार उभे करणार याची माहिती मिळते। तर मीरा भाईंदरमधून ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। शिवसेना आणि भाजपची चर्चा फिसकटलेली आहे। प्रथमेश तावडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रथमेश, मीरा भाईंदरमध्ये युती झालेली नाहीये, चर्चा फिसकटलेली आहे। शिवसेना आणि भाजप सध्या कोणकोणत्या जागांवर लक्ष त्यांनी केंद्रित केलेलं आहे आणि काय नेमके कोणकोणत्या जागी उमेदवार उभे केले जाऊ शकतात? नक्कीच मीरा भाईंदर शहरातलं जे राजकारण होतं ते आपण मागील दिवसात पाहिलं असेल, चांगलंच तापलं होतं। जे मंत्री प्रताप सरनाईक आहेत आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यामध्ये हा जो वाद होता, युती बाबत हा वाद होता। मात्र ही युती अखेर तुटलेली आहे, त्यांचं सर्व फिसकटलेलं आहे आणि भाजपने सर्व जागांवरती 95 जागांवरती आपले उमेदवार उभे करायचा निर्धार केलेला आहे। शिवसेना देखील स्वबळावरती लढायचा नारा देते। त्यामुळं इथल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी भाजप आणि शिवसेना ही युती असली तरी मीरा भाईंदर शहरात मात्र यांची युती होणार नाहीये। प्रताप सरनाईक असतील, त्यांनी नरेंद्र मेहतांकडे विनवणी केली होती की युतीबाबत चर्चा केली होती। मात्र मीरा भाईंदर पालिकेत भाजप ही मोठी ताकद आहे आणि जर शिवसेनेला जर जागा दिल्या तर ती ताकद कमी होऊ शकते। त्यामुळं भाजपने युती करणं टाळलेलं आहे। अगदी जसं प्रथमेश आपण सांगितलेलं आहे, मोठी ताकद भाजपची या ठिकाणी आहे आणि त्यामुळे तीच आजमावण्यासाठी आता चर्चा फिसकटलेली आहे आणि त्यामुळे अधिकाधिक जागा ही भाजप लढवणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।